हॅलो एव्हरीवन. मनी अँड फायनान्शियल सिस्टम मध्ये आपण कालच मीनिंग ऑफ द मनी म्हणजे पैसा म्हणजे काय आणि पैशाची उत्क्रांती हा भाग पाहिलेला आहे. तर आजच्या लेक्चर मध्ये आपण फंक्शन ऑफ मनी म्हणजेच पैशाचं कार्य हा घटक पाहणार आहोत. तर फंक्शन ऑफ मनी म्हणजे मध्येच प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि अनुषंगिक कार्य हे घटक आपण अभ्यासणार आहात. यानंतर ना पैशाची कार्य यामध्ये प्राथमिक कार्य आणि दुय्यम कार्य व अनुषंगिक कार्य हे घटक या ठिकाणी पैशाचे कार्य म्हटल्यानंतर ना पैसा हा विनिमय माध्यमासाठी वापरला जातो. पैशाचा वापर मानवाला त्याच्या जीवनातील दैनंदिन गरजा भागवण्यासाठी पैशाचा वापर केला जातो आणि या पैशाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मानव स्वतःचं वैयक्तिक जीवनातील व्यवहार जे आहेत किंवा सार्वजनिक कार्य, आर्थिक कार्य, धार्मिक कार्य या परंपरा जोपासण्यासाठी व शैक्षणिक विकास करण्यासाठीही पैसा या घटकाचा विनिमय माध्यम म्हणून वापर करतो. म्हणजेच पैसा आणि कुटुंब जीवनास चैतन्य प्रदान करण्याचे कार्य हे पैसा हे करते. तर पैशाचे कार्य पुढील प्रमाणे आहेत: प्राथमिक कार्य, दुय्यम कार्य आणि अनुषंगिक कार्य. प्राथमिक कार्यामध्ये जो घटक येतो तो विनिमयाचे माध्यम आणि मूल्यमापनाचा परिमाण, आणि दुय्यम कार्यामध्ये मूल्य साठवण्याचे साधन, पैशाचे स्थलांतरण, विलंबित देणी भागविणे. अनुषंगिक कार्यामध्ये आपण पाहतो ते राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप, खर्चाची सीमांत उपयोगिता, पत पैशाचा आधार आणि संपत्तीत एकसारखे व रोखता. इतर कार्यामध्ये गतिमानता आणि निर्णयात सुलभता हा घटक आपण अभ्यासणार आहोत. तर यामध्ये प्राथमिक कार्य म्हणजेच प्राथमिक कार्यामधील पहिला जे कार्य आहे ते विनिमयाचे माध्यम. विनिमयाचे माध्यम म्हणून जे कार्य आहे ते पैशाचे मूलभूत कार्य आहे आणि विनिमयाच्या माध्यमातील म्हणजे वस्तू विनिमयामधील ज्या काही अडचणी होत्या ते दूर करण्याचे कार्य पैसा या घटकाच्या शोधामुळे या ज्या काही अडचणी आहेत त्या कमी झालेल्या आहेत. म्हणजे मानवाच्या गरजा ह्या पुरातन काळापासूनच वाढत गेलेल्या आहेत आणि अशा गरजांची पूर्तता पूर्ण करण्यासाठी किंवा ज्या काही वस्तू लागतात त्याचं मूल्य कमी अधिक असतं आणि या अडचणी विनिमयाच्या माध्यमातून निर्माण होणारे आहेत ते मानवाने ही अडचण पैसा या माध्यमाची निर्मिती करून दूर केली. म्हणजेच पैसा म्हणून सर्वसामान्यपणे समाजाला मान्य होईल अशा वस्तूचा वापर करण्यात किंवा मानव करू लागला. वस्तूच्या विनिमय ठरवून दिले जाऊ लागले किंवा पैशाची निर्मिती आणि विनिमय माध्यम या अवस्थेची कार्याची व्याप्ती एवढीच राहिली नाही, कारण पैसा माध्यमामुळे वस्तूची देवघेव ही सहजपणे होऊ लागली किंवा व्यवहार आणि व्यापार यांच्या प्रमाणात वाढ झाली. म्हणजे जागतिकीकरणासाठी पैसा या घटकाचा उपयोग ही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी होऊ लागला. समाजात खरेदी करणारा, विक्री करणारा हे दोन घटक स्वतंत्र अस्तित्वात असतात आणि खरेदी करणारा व विक्री करणारा हे दोन घटक जेव्हा या वर्गासाठी कार्य करणारा स्वतंत्र असा व्यापारी वर्ग म्हणजेच त्यामध्ये ग्राहक व्यापारी हेही अस्तित्वात असतात. तर पैशाच्या माध्यमाचा वापर करून मालाची खरेदी आणि विक्री करण्यासाठी स्वतंत्र ठिकाणे म्हणजेच आपण त्याला मार्केट असं म्हणतो. म्हणजे आठवडा बाजार भरू लागला, व्यवहाराची गती वाढू लागली आणि अशामुळेच आधुनिक काळात तर या पैशाचे कार्य विनिमय माध्यम इतक्या पुरतेच मर्यादित न राहता ते शिक्षण, सामाजिक सेवा, संशोधन, तंत्रज्ञानाचा विकास, दूरसंचार, करमणूक आणि प्रवास, सौख्य, त्याच्या ठिकाणी सुखप्राप्ती किंवा वेळेचा सदुपयोग, वैद्यकीय सेवा पुरवणे, कला, क्रीडा
आणि संगीत क्षेत्रातही या ठिकाणी पैशाचा विनिमय माध्यम म्हणून वापर केला जाऊ लागला. वस्तू विनिमयातील माध्यमातील अडचण दूर केल्यामुळेच वस्तू विनिमय आणि पैशाचा माध्यम या दोन्हीही घटकामध्ये पैशाच्या या कार्यामुळे आमूलाग्र विकास झालेला आपल्याला दिसून येतो. दुसरं जे कार्य आहे ते म्हणजेच मूल्यमापनाचे परिमाण म्हणजे मेजर ऑफ व्हॅल्यू म्हणजेच पैशाचा वापर विनिमय माध्यम म्हणून करण्यापुरती किंवा वस्तू व सेवा या परिमाणाला मूल्य ठरवावे लागते आणि हे वस्तू व सेवा याचे मूल्य परिमाण यांच्या प्रमाणात ठरवल्यामुळेच पैशाचा वापर विनिमय करणे किंवा हस्तांतरण करणे हे सोपे जाऊ लागले. उदाहरणार्थ धान्याचं मूल्य आपण क्विंटलमध्ये किलोमध्ये अशा पद्धतीने किंवा ग्रामीण भागामध्ये शेर मन अशा पद्धतीने आपण ते सांगतो किंवा कापडाचं मूल्य हे मीटरमध्ये मोजतो. तर या ठिकाणी सोने चांदी अशा धातूचं मूल्य हे ग्रॅम मध्ये किंवा किलोमध्ये मोजतो आणि जे काही द्रव पदार्थ आहेत त्यामध्ये आपण दूध खाद्यतेल याचे जे मूल्यभाव आहेत ते आपण लिटर मध्ये सांगतो किंवा एसटीचा प्रवास असेल तर तो किलोमीटरला किती आहे या पद्धतीने सांगतो. लाकूड किंवा दगड यासारखी घन पदार्थ आहेत याचा ही भाव आपण काय करतो घनफुटामध्ये सांगतो. हे मूल्य परिमाण दर्शवल्यामुळेच खरेदीदारास किंवा वस्तू खरेदी करणे किंवा विक्रेत्याला वस्तूचा भाव ठरविणे हे परिमाण विक्री व किंमत वसुली करणे यासाठी या ठिकाणी सोपे झाले. म्हणजे मूल्यमापनाचे परिमाण यामुळेच या ठिकाणी आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसून येतो. विनिमय माध्यम नसल्यामुळे कितीही वस्तूचा बदल्यात किती वस्तू देणे हे कठीण जायचे किंवा अडचण व्हायची. या ठिकाणी मात्र दुहेरी संयोग ह्या अडचण या ठिकाणी ज्या अडचणी होत्या ह्या अडचणी विनिमयासाठी ज्या अडचणी दूर करणे किंवा वस्तूची भाव परिमाण ठरवणे हे विनिमय सोपे बनले. अशा प्रकारे मूल्य परिमाण प्रमाणात ठरवल्यामुळेच विनिमयाचे कार्य प्रभावी होऊ लागले आणि कमीत कमी वेळात कमी श्रमात हे कार्य पार पाडणेही शक्य झाले. यामुळेच व्यापार आणि व्यवहारात किंवा उत्पादनात रोजगारात वाढ होणे किंवा बाजारपेठेचा विकास होणे पर्यायाने आर्थिक आणि सामाजिक व शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकास होणेही या कार्यामुळे शक्य झाले. म्हणजे मूल्यमापनाचे परिमाण यामुळे कोणकोणती कार्य शक्य झाली हे आपण जे प्राथमिक बेसिक जे फंक्शन आहे यामध्ये दोन कार्य पाहिली विनिमयाचे माध्यमाचे कार्य आणि मूल्यमापनाचे परिमाण. नेक्स्ट म्हणजेच पैशाचे दुय्यम कार्य. या दुय्यम कार्यामध्ये आपण मूल्य साठवण्याचे साधन आणि पैशाचे स्थलांतर आणि विलंबित देणी भागवण्यासाठी. आता प्रथम जे आहे ते आपण काय म्हणतो की मूल्य साठवण्याचे साधन स्टोर ऑफ व्हॅल्यू. पैशाद्वारे मूल्य संचयन आणि मूल्य साठवण्याचे कार्य केले जाते. आता संचयन किंवा साठवणूक ही कशासाठी असते तर भविष्य काळासाठी किंवा हे संचयन वर्तमान काळातही करावे लागते कारण वर्तमान काळात संपत्ती म्हणून अस्तित्वात असणारे खरेदी शक्ती यामध्ये सामावलेली असते. आता वस्तूचे संचयन केले जाते म्हणजे पैसा म्हणून मूल्य संचयन किंवा संग्रहित केल्या जाणाऱ्या वस्तूचा विचार हा भविष्य काळाच्या दृष्टीनेही केला जात असल्याने वर्तमान काळात त्याचा संग्रहित केलेल्या वस्तू या टिकाऊ असल्या पाहिजेत. मात्र या ठिकाणी वस्तू नाशवंत असू नये त्याचा दर्जा अगर गुणवत्ता त्या काळाच्या ओघात कमी केली जाऊ नये. पैशाच्या मूल्य संचयनाचे काम केले जात असल्यानेच या ठिकाणी जिंदगी किंवा संपत्ती आणि मालमत्ता या दृष्टिकोनातूनच पैशाकडे पाहिले जाते. ही संचित मालमत्ता किंवा पैशाचा रोखता हाही गुण त्यामध्ये असावा लागतो. त्याचा वापर केव्हाही भविष्यात सोयीनुसार करता येईल. म्हणजे विनिमय वस्तू विनिमयाच्या अवस्थेत पैशाचा शोध लागून व्यवहारासाठी विनिमय माध्यम लाभल्यानंतर त्याचे मूल्य स्वरूपात संग्रहण किंवा संचय न करता हा पैसा काल्यबाह्य ठरत गेला. सुरुवातीला हा पैसा वापरली जाणारे पान फुले किंवा कवड्या दगड शिंपला
इत्यादी वस्तू आपण पैसा म्हणून करत होतो, परंतु हे कालानुसार त्या ठिकाणी कालबाह्य ठरत गेला. मात्र धातू रूपात पैसा प्रकट झाल्यानंतर याचा संग्रह वाढत गेला आणि मूल्य संचयनाची प्रचंड अशी ताकद निर्माण झाली. त्यानंतरच्या व्यवहारात मात्र नाणी आणि कागदी चलन किंवा पतचलन इत्यादीची मूल्य असणारी या ठिकाणी संग्रहिता म्हणजे त्याचा जो काय स्वीकार आहे तो अधिकच करत गेले. म्हणजे पैसा स्वरूपात या ठिकाणी लोकांनी नाणी, चलन, सोने, चांदी इत्यादी स्वरूपात संग्रह करत गेले किंवा त्याचे संचयन साठा करत गेले आणि याचे कारण म्हणजे त्यामध्ये अधिक रोखता असतं आणि बँकातील मुदत ठेवी असतील तर त्यामध्ये आपण हे संचयन करू शकतो. त्याची रोखता कमी असते किंवा मालमत्ता म्हणजेच जमीन, घर, वाहने अशा पद्धतीची आपण संपत्ती ते मूल्य संचयन या ठिकाणी पैशाच्या स्वरूपात तुम्ही त्याचा रोखता ही जी संपत्ती आहे त्यामध्येही आपण त्या ठिकाणी रोखता पाहिला तर फारसे मूल्य कमी झालेले दिसत नाही. म्हणजे जनरली आपण व्यवहारामध्ये पाहतो एखाद्या घराची किंमत या वर्षासाठी या ठिकाणी 10 लाख असेल तर पुढील 5 वर्षासाठी त्याची व्हॅल्यू ही कमी होत नाही म्हणजे वाढतच जाते. याचा अर्थ त्या ठिकाणी ते 12 लाखाला असेल अशा पद्धतीने आपण वाढत गेलेली पाहतो. म्हणजेच या ठिकाणी बँकेतील ठेवी किंवा भाग, कर्ज रोखे, दागदागिने, आपण हिरा म्हणजे मूल्यवान खडे इत्यादी करते. तर नेक्स्ट जो कार्य आहे त्यामध्ये सेकंड म्हणजे दुय्यम कार्यामध्ये आपण पैशाचे स्थलांतरण म्हणजे मनी ट्रान्सफर हा घटक पाहतो. तर पैशाचे किंवा संपत्तीचे स्थलांतरण करण्यासाठी पैशाचा उपयोग होतो. तर पैशाचे स्थलांतरण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करणे सहज शक्य होते. म्हणजे धातू पैशाच्या बाबतीमध्ये आपण वजनाचा जो अडचण आहे हे कागदी चलन किंवा पत पैसा, कूट पैसा जे आहे इंटरनेट माध्यमातून त्याचं स्थलांतरण करणं हे अत्यंत सोपे झालेले आहे. म्हणजे आपण बँकमध्ये ड्राफ्ट किंवा पोस्टच्या द्वारे आपण तारच्या सहाय्याने पैसे पाठवू शकता किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने एका शाखेमधून दुसऱ्या खात्यामध्ये सहजपणे त्या ठिकाणी पैसे भरणे किंवा पैसे ट्रान्सफर करणे सहज आपल्याला शक्य होतं. पैसा किंवा संपत्तीच्या स्थलांतरामध्ये या कार्याची मदत मुख्य हे पैशाचे हे महत्वाचे कार्य असलेले आपल्याला दिसून येते. दुय्यम कार्यामध्ये आपण तिसरा जे कार्य पाहतो त्यामध्ये विलंबित देणी देण्याचे कार्य म्हणजे स्टँडर्ड ऑफ डिफर्ड पेमेंट. म्हणजे या ठिकाणी पैशाचे विनिमय माध्यम म्हणून विकास झाल्यानंतर व्यवहारात हे पैशाच्या परिमाणात प्रकट करणे सुलभ झाले. यातूनच या ठिकाणी हिशोब ठेवण्याच्या पद्धती आहे याही विकसित झाल्या. म्हणजे भविष्य काळात पूर्ण होतील ते व्यवहार पूर्ण करणे हे या ठिकाणी सोपे झाले. आता उदाहरणार्थ आपण उधारीचे किंवा कर्जाचे व्यवहार जे आहेत पैशाचे परिमाण प्रकट करणे त्यानुसारच या ठिकाणी भविष्य काळात म्हणजे पुढच्या काळामध्ये ते पूर्ण करणे म्हणजेच या ठिकाणी आपण त्या व्यवहाराला आपण उधारीचे व्यवहार असं म्हणतो. किंवा हे कर्ज भागवणे हे व्यवहार या ठिकाणी सुलभ झालेले दिसून येतात. मग या ठिकाणी पैशाच्या कार्यात विलंबित देणी भागवण्याच्या कार्यामध्ये या ठिकाणी भर पडली. या कार्यामुळे मानवाला या ठिकाणी उधारी किंवा उसळवारीने व्यवहार करणे सहज शक्य झाले. म्हणजे जर आपल्याकडे पैसा हा घटक उपलब्ध नसेल तर या ठिकाणी ग्राहकांना व्यापाऱ्याकडून काही कालावधीसाठी त्या ठिकाणी उधार एखादी वस्तू खरेदी करता आणि आपला उपभोग करता येणे शक्य झाले. म्हणजे व्यापाऱ्यांना या ठिकाणी भविष्य काळात देणी भागवता येतील तर तो व्यवहार पूर्ण करता येईल. अशा पद्धतीने ह्या उत्पादनात किंवा या सेवांमध्ये या पैशाच्या कार्यामुळे त्या ठिकाणी वाढ करणे किंवा त्याचा विकास करणे शक्य झालेले दिसून येते. नेक्स्ट जो घटक आहे तो आपण यामध्ये या ठिकाणी अनुषंगिक कार्य म्हणजे पैशाचे अनुषंगिक कार्य पाहत असताना पहिला जो घटक येतो तो राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप जे आहे या घटकात वाटप करणे. तर आधुनिक काळात उत्पादन कार्य आणि त्यासंबंधीचे
कार्य हे हजारो शिक्षित किंवा मजुरांच्या मदतीने पार पाडावी लागतात. म्हणजे इथं कसं होतं की सेवा किंवा कार्य जो घटक आहे तो जमीन मालक, भांडवलदार, उद्योजक वर्ग यांचीही मदत होते. या सर्व कार्यात राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप पैशामुळेच या ठिकाणी शक्य होते. आपण राष्ट्रीय उत्पन्नाचे सूत्र पाहत असताना किंवा व्याख्या पाहत असताना ही उत्पादन, उत्पन्न आणि सेवा म्हणजे खर्च वाईज एखाद्या देशाचा खर्च किंवा उत्पन्न, उत्पादन किती होते हा जो काही मूल्यमापन करणं आहे, त्या वस्तू किंवा खर्चावरून, सेवेवरून न करता त्याचं मूल्य म्हणजे एखाद्या व्यक्तीचा पगार किती आहे आणि त्याच्यानुसार त्याच्या देशातील एकूणच लोकांचं जे म्हणजे जे इन्कम आहे तो उत्पन्न आहे यावरून राष्ट्रीय उत्पन्नाचं वाटप किती प्रमाणात करणं हेही या ठिकाणी पैसा या घटकामुळे शक्य झालेले आपल्याला दिसून येते. दुसरा जो कार्य आहे त्यामध्ये खर्चाची सीमांत उपयोगिता ठरवणे. पैशामुळेच या ठिकाणी विविध वस्तू याची सीमांत उपयोगिता ठरवणे शक्य होते. सीमांत उपयोगिता म्हणजेच या ठिकाणी जो शेवटच्या घटकाचा उपभोग होतो आणि त्या उपभोगामुळे त्याचे जे काही आपल्याला लाभ मिळतो त्याला आपण सीमांत त्या ठिकाणी युटिलायझेशन किंवा उपयोगिता असं म्हणतो. म्हणजे मार्जिनल युटिलायझेशन असं आपण म्हणतो. हे ठरवणे पैसा या घटकामुळे शक्य झालेले दिसून येते. पत पैशाचा आधार म्हणजे पैसा हा पतनिर्मितीचे मूलभूत कार्य करतो. मी तुम्हाला कालही सांगितलेलं आहे की व्यापारी बँका, कमर्शियल बँका हे पतपैशाची निर्मिती करतात. त्यामुळेच व्यापारी बँकांकडे पैशाच्या स्वरूपात जमा झालेल्या ठेवी किंवा बचती ज्या जमा होतात, गोळा होतात, त्यातूनच कर्ज देणे, कर्जदाराला कर्ज देणे या कार्यामधूनच पत पैसा निर्माण करणे शक्य होते. शेवटचा जे कार्य आहे ते आपण पाहतो संपत्तीत एकसारखे व रोखता राखणे. म्हणजे विविध स्वरूपात असलेल्या संपत्तीत एकसारखेपणा आणि रोखता राखणे हे पैशामुळेच या ठिकाणी शक्य होते. म्हणजे आपण इतर कार्यामध्येही जे कर्जाची परतफेड करणे किंवा त्या ठिकाणी भांडवलात रोखता राखणे, क्रयशक्ती वाढवणे, क्रयशक्तीमध्ये एक स्थिरता राखणे हे इतर कार्यामध्ये आपण या ठिकाणी पाहतो. अशा पद्धतीने पैशाचे महत्व म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ मनी मध्ये ग्राहकांच्या दृष्टीने हा महत्वाचा आहे. या ठिकाणी वैशिष्ट्यपूर्ण श्रमविभागणी करता येते, व्यापारात सुलभता आणि भविष्यकालीन व्यवहार शक्य करणे किंवा शासनास उपयोगी पडतो. यामध्ये राहणीमानात वाढ करता येते, सामाजिक स्वायत्तता राखता येते. म्हणजे पैशाचे महत्व जर पाहत असेल तर या ठिकाणी राष्ट्रीय एकात्मता राखता येते, सामाजिक कल्याणात या ठिकाणी उपयुक्त आहे, पैशाची उपयुक्तता या ठिकाणी दिसून येते. सामाजिक कल्याण करण्यासाठी ही पैशाची उपयोगिता, या कल्याणामध्ये वाढ करण्यासाठी ही या ठिकाणी पैशाची उपयोगिता दिसून येते. किंवा पैशामुळेच राष्ट्रीय एकात्मता वाढण्यास ही मदत होते. तर राष्ट्रीय उत्पन्नाचे वाटप म्हणजे उत्पन्नाचे वाटप किंवा उत्पादन घटकात करणे हे पैशामुळेच सोयीचे होते. म्हणजे जमिनीस खंड, मजुरास म्हणजे श्रमिकास मजुरी किंवा भांडवलास व्याज आणि आपण उद्योजकास नफा या प्रकारे उत्पन्नाचे वाटप करणे हे पैशाद्वारे शक्य होते. किंवा वस्तुनिष्ठ प्रगती करणे शक्य होते. पैशामुळेच या ठिकाणी भांडवलाची उभारणी करता येते. भांडवलाच्या उभारणीमध्ये औद्योगिक आणि व्यावसायिक प्रगती करता येते. या ठिकाणी पैशाची गतिमानता, पैशामुळेच भांडवलात या ठिकाणी गतिमानता येते आणि पैशामुळेच भांडवलात रोखता वाढतो, अधिक गतिमानता बनते. यामुळेच खऱ्या अर्थाने आर्थिक विकासाचा वेग वाढतो. आणि सर्वसामान्यपणे दररोजच्या ज्या दैनंदिन व्यवहारासाठी ग्राहकास बाजारपेठेतील किमतीतील चढउतार याचा विचार करता किंवा खरेदी करता येते, हे खरेदी पुढेही ढकलता येते. अशा पद्धतीने ग्राहकास पैशाच्या सीमांत उपयोगितेचा लाभ विविध वस्तू खरेदी करण्यासाठी या ठिकाणी करता येतो. हा शासनाशी उपयोग आहे. म्हणजे
सरकारला किंवा शासनाला आपलं जे काही कर आहे, फी आहे, अन्य देणी आहेत ते पैशाच्या स्वरूपात गोळा करीत असल्याने देशाचे प्रशासन पाहणे किंवा प्रशासकीय कार्य पाहण्यासाठी त्याच्यावर काही सामाजिक विकास करण्यासाठी या कार्यावरही खर्च करणे या ठिकाणी पैशामुळे सहज शक्य होते. आता भविष्यकालीन व्यवहार ही अशक्य होतो. यामध्ये पैशाचे मूल्य स्थिर असते. मग वस्तूचे आणि उत्पादनाचे मूल्य या ठिकाणी पैशात सांगता येते. त्यानुसारच भविष्यकालीन व्यवहार पूर्ण करणे हे सोपे झालेले दिसून येते किंवा ते व्यवहार पूर्ण करता येतात. सामाजिक स्वायत्तता पैशाच्या स्वरूपात वेतन अगर मोबदला मिळत असल्यामुळे आवडीनिवडी किंवा वस्तूची विकत घेणे, खर्च करणे याचे स्वातंत्र्य वस्तू रूपात वेतन दिल्यामुळेच त्या ठिकाणी स्वातंत्र्य असं त्या ठिकाणी मिळत नाही. तर अशा पद्धतीने आपण पैसा या घटकाचे कार्य आणि या ठिकाणी महत्त्वही पाहिलेलं आहे. तर वैशिष्ट्यपूर्ण आणि श्रम विभागणी म्हणजे पैशामुळेच या ठिकाणी श्रमात वैशिष्ट्यकरण त्या ठिकाणी श्रमाची विभागणी करता येते. म्हणजे कामगारांना श्रमाचा मोबदला पैशाच्या रूपात दिला जात असल्यानेच एक प्रकारची श्रमाची विभागणी करता येते. म्हणजेच आपल्या श्रमाचा मोबदला पैशाच्या रूपात किती दररोजचा पेमेंट आहे, हे एका व्यक्तीला एका दिवसासाठी किती पगार आहे, एका महिन्यासाठी किती आहे, या कामगिरीचा म्हणजे मोबदला जो आहे पैशाच्या दरामध्ये तो सांगता येतो. तर आपण या ठिकाणी वस्तू विनिमयाच्या अवस्थेत जे दोषाचे निवारण होते, हे दोष दूर करण्याचे कार्य हे पैशामुळेच त्या ठिकाणी दूर झालेले आहेत. अशा पद्धतीने पैशाचे कार्य आणि पैशाचे महत्त्व हे दोन घटक आपण या प्रकरणामधील अभ्यासलेले आहेत. म्हणजे हे दोन्ही आणि तुम्हाला समजलेले असेल तर माझ्या या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा किंवा काही अडचण असल्यास ते कमेंटमध्ये लिहून पाठवा. थँक यू व्हेरी मच.